सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 43 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. दिवसा भावड्या आणि अनिताला भेटता येत नव्हतं, म्हणून आज तिनं पिंट्या शेतात गेल्यावर त्याला फोन करून बोलवून घेतलं आणि दोघेही शेडमध्ये आवाज न करता प्रणय क्रीडेत मशगूल झाले होते. आणि इतक्यात साप बाहेर निघाला आणि साप शेडमध्ये एका छिद्रातून घुसला आणि बाहेरून सगळेजण हाका मारायला लागले. अनिता आतून काहीच बोलत नव्हती. ती खूप घाबरली होती आणि तिला साप चावला की काय आणि ती बेशुद्ध पडली की काय असं वाटून सासूनं पिंट्याला सुद्धा बोलवून घेतलं. पिंट्यासुद्धा धावत पळत आला बायकोच्या काळजीपोटी आणि त्यानं दरवाजा तोडला तर अनिता दिवाणवर पांघरून घेऊन झोपली होती. पिंट्या साप कुठं दिसतोय का हे बघत हळूच आत गेला आणि तिला उठवलं आणि ती झोपेतून उठण्याचं नाटक करत म्हणाली, काय झालं, काय गोंधळ लावला आहे? तर पिंट्या म्हणाला, अगं साप आला आहे घरात, उठ आणि बाहेर चल. आणि आम्ही किती तुला हाका मारतोय पण तुझं लक्ष कुठं होतं? आणि अनिता नाटक करत म्हणाली, मला तर कसलाच आवाज आला नाही. मग पिंट्यानं घरात साप शोधला आणि तिथं त्याला एक वेगळी चप्पल दिसली आणि तो म्हणाला, ही कुणाची चप्पल आहे? आणि अनिता थोडीशी घाबरली आणि ती म्हणाली, अहो आधी साप शोधा, ते काही जास्त महत्त्वाचं आहे का? विसरली असेल कोणाची तरी. मग पिंट्यानं इकडे तिकडे साप शोधला. काही जण घराच्या बाहेर शोधत होते आणि इतक्यात कोणीतरी म्हणालं, अरे हे बघ, इथे आहे साप, शेडमध्ये साप नाही. आणि खरंच बघितलं तर साप पत्र्याच्या बाजूलाच शेडच्या बाहेर बसला होता. आणि मग साप मारला. मग अनिता निवांत झाली. आणि पण आता तिने दिव्याणामध्ये अंथरूण पांघरून काढल्यावर जी जागा असते त्या जागेत भावड्याला कोंबलेला होता. त्याचा जीव गुदमरत होता, तरीही तो श्वास रोखून बसला होता आणि सगळे कधी जातील याची तो वाट बघत होता. पण गर्दी काही जात नव्हती आणि अनितानं आता पुन्हा मुलीला चिमटा काढला. अचानक ती मुलगी रडायला लागली आणि अनिता म्हणाली, चला आता झोपा बरं सगळे, बाळ रडतंय तुमच्या कालव्यानं. मग सगळे गेले आणि तिला वाटलं आता पिंट्या पण जाईल शेतात. पण पिंट्या दिवाणवरच झोपला आणि ती म्हणाली, अहो तुम्ही पुन्हा जाणार नाही का शेतात? आणि पिंट्या म्हणाला, अगं नाही जात. ती आता थोडी शॉक होऊन म्हणाली, काय? अहो मग शेतात पाणी कोण द्यायचं? तो म्हणाला, अगं झालंय खरं सगळं, पण मीच कुठं रात्री येऊ असं म्हणून तिथं थांबणार होतो. आता आलोय तर झोपतो असं म्हणत तो झोपला. आणि अनिता फार घाबरली. आता काय करायचं हा प्रश्न तिच्या पुढं निर्माण झाला. आता पिंट्या जर लवकर बाहेर नाही गेला तर भावड्या कसा बाहेर जाणार आणि तो असा बसून बसून किती वेळ आत बसणार. आणि त्याचा धीर सुटत चालला होता. पिंट्याला तो दिसला तर काय करायचं? बापरे, तिचं आणि भावड्याचं सगळंच भांडं फुटणार होतं. आणि भावड्या आत बसून बसून वैतागला. त्याचं अंग आखडून गेलं आणि तो त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकत होता. आणि पिंट्यानं आता दार बंद केलं आणि तिला जवळ ओढून घेतली. आता ती गप्प बसली, त्याला साथ देऊ लागली, कारण ती सुद्धा मगाशी भावड्यासोबत प्रणय पूर्ण करता करता राहिली होती. तिची इच्छा अपूर्ण राहिली होती आणि ती पूर्ण करूनच तिला झोप लागणार होती. आणि तिनं पिंट्यासोबत प्रणय क्रीडा सुरू केली. तो तिच्या अंगावर आला आणि त्यांच्या हालचालीनं बेड हालायला लागला आणि भावड्या आता चकित झाला. तिच्या मादक उद्गारांनी त्याला कसं तरी होत होतं. आत्ताच्या आत्ता इथून बाहेर पडून तिच्या झिपरीला पकडून पिंट्यापासून तिला वेगळी करावी असं त्याला वाटलं. पण काय करणार? त्याच्यात तरी इतका दम कुठे होता? आणि असता तर त्याच्या बायकोनं असं खुलेआम बाजार बसवला नसता. पिंट्या आणि तो एकाच प्रकारचे होते. मर्द असून नामर्द होते. कुबेरसारखे खरे खरे मर्द नव्हते. यांना साधं यांच्या बायका आवरत नव्हत्या. भावड्याची बायको तर त्याला सरळ सरळ म्हणाली होती, मी तुला मोकळीक दिली आहे, तू तुझ्यासाठी बाहेर कोणीतरी शोध, पण माझ्याजवळ येऊ नको. आणि हा इतका मर्द होता की तिला काहीच बोलतही नव्हता आणि तिला घरातून हाकलून द्यायची त्याची हिंमतही नव्हती. सुरुवातीला परपुरुषाशी हसून बोलणारी काही दिवसांनी डोळा मारू लागली. मग काही दिवसांनी सरळ घरात माणसं बोलवू लागली. आणि आता तर काय, अंगावर माणसं घेऊन पडू लागली आणि नवरा बाहेर पिटाळून लावत होती. तेव्हापासून तो शेतात जाऊन झोपायचा आणि शरीर सुखासाठी लंपटासारखा बायका बघायचा. आणि भावड्याला अनिताच्या रूपानं मोकळी होण्यासाठी जागा मिळाली होती.
तीही गेली आणि वस्तीवर बोभाटा झाला तर अडचण झाली असती, म्हणून तो दिवाण्यात गप्प बसला. मग पिंट्या रिकामा झाला आणि झोपला. आणि पहाटे पहाटे अनिताने भावड्याला बाहेर जायला सांगितलं. आणि सकाळी उठून पिंट्या म्हणाला, अगं अनिता, रात्री चपला होत्या, त्या कुठं गेल्या? आता ती फार तयारीची होती. तिनं पुन्हा थाप मारली आणि म्हणाले, अहो, रात्री किती माणसं होती, कोणीतरी घालून गेलं असेल. माणसं किती उचली आहेत आपल्या वस्तीवरची, माहीत आहेत ना तुम्हाला? आणि पिंट्यानं सुद्धा तो विषय तिथंच सोडून दिला. मग इकडे कुसुम आणि कुबेर सूर्य डोक्यावर आला तरी उठले नव्हते. तो तिला उठू देत नव्हता. ती म्हणाली, अहो उठू द्या ना, 8:30 वाजले बघा. तो म्हणाला, मग वाजू दे की, तुला कोण विचारणार आहे की का झोपली आहे इतक्या उशीर? आणि आज फरशीवाला येणार आहे अंगणात फरशी टाकायला, म्हणजे तुझी वाकून शेणानं सारवून घ्यायची कटकट राहणार नाही. आणि ती त्याला मिठी मारत म्हणाली, मला तर कधी असं वाटलं नव्हतं की आपलं इतकं मोठं घर होईल, आपण असा संसार करू. तो म्हणाला, असा म्हणजे कसा? ती म्हणाली, म्हणजे मी तुमचं सगळं ऐकेन, तुम्ही माझं ऐकाल, आपण एकमेकांचा विचार करू, असं मला कधीच वाटलं नव्हतं. मला काहीच कळत नव्हतं ना. कुबेर म्हणाला, तू जर पहिल्यापासून माझ्याशी व्यवस्थित वागली असती तर याच्यापेक्षा 5 पटीनं जास्त मोठा संसार झाला असता आपला. आता तू मला जशी मार्गदर्शन करतेस तसं जर आधी केलं असतं तर मी इतकं कोणाचं नुकसान केलं नसतं आणि पैसेसुद्धा उडवले नसते. ती म्हणाली, खरंच चुकलं का हो माझं? मी तुम्हाला समजून घेतलं नाही का? तो तिला म्हणाला, नको जास्त विचार करू, तुझा तरी काय दोष आहे त्यात? तू सुद्धा लहानच होती की, पण आता तूही मला शोभते बरं का. लग्नात किती बारीक होती, सगळे मला चिडवत होते की कुबेर, तू तुझ्या बायकोला कडेवर घेऊन फिर, इतकी बारीक आहे ती, आणि ती तुझ्या अंगाखालून दिसणार सुद्धा नाही. तशी कुसुम खूप हसली आणि म्हणाली, मग का मला कडेवर घेतलं नाही तुम्ही? कुबेर म्हणाला, तू कुठं मला जवळ येऊ दिलं होतं? तू तर किती लांब लांब पळत होतीस माझ्यापासून, जसं काय मी तुला खाणार होतो, वाघ सिंह असल्यासारखा. ती म्हणाली, मग तुम्हाला बघितलं की अजूनही भीती वाटते तुमची? तो तिला आणखीन मिठीत घेऊन म्हणाला, कसली भीती? आधी वाटत होती तशी का? ती म्हणाली, नाही, आधी मला तुम्ही जवळ नये असं वाटत होतं. तो म्हणाला, का? नवरा बायकोच्या जवळ येईल ना, दुसरा कुठं जाईल तो? ती म्हणाली, पण मला लग्न म्हणजे फक्त फोटो, साडी, मेहंदी, बाशिंग, चकमक, चॉकलेटी आणि पांढऱ्या गंधाचा मळवट, मिरवणूक, असं माझ्या डोक्यात होतं. आणि मग नवरा म्हणजे त्याचं जेवण, चहा इतकं बघायचं माहीत होतं. हे रात्री काय करतात ते बाकी सगळं नव्हतं माहीत. मी त्यासाठी लग्न नव्हतं केलं. आणि तुम्ही तर किती तयारीचे होतात. तुम्ही पूर्ण पुरुष होता आणि मी कोवळी कळी होते, अजून पूर्ण उमललीसुद्धा नव्हते. त्यात मला सुरुवातीला तुम्ही त्या मॅगझिनमधल्या नागड्या बायका बघून धरली आणि माझी छाती दाबली आणि मला खूप राग आला होता तुमचा. आता कबीर खूप हसायला लागला आणि हळूच तिच्या मोठ्या मांसल छातीवर हात ठेवून म्हणाला, आता तरी धरून आम्ही ही हातात, का तेव्हा कशी ओरडली तशी ओरडशील आत्ताही, वाचवा वाचवा म्हणून. आणि त्याच्या दणकट राखत हाताच्या स्पर्शानं ती खूप शहारली आणि तिनं त्याला खूप लाजून मिठी मारली आणि म्हणाली, आता ओरडायला मला वेड लागला आहे का? आता उलट तुम्हाला सोडू वाटत नाही. असं म्हणून तिने त्याचा ओठ दातात घेऊन चोखून चावला. तसं त्यानं हळूहळू तिची साडी वर करून म्हणाला, कुसुम, आता दम निघत नाही, चल ना थोडं करूया. ती घाबरून म्हणाली, अहो काय हे, उजाडलं की आता? आता नको. तो म्हणाला, मग उजेडात कसं करायचं हे माहीत नाही का तुला? कितीतरी वेळा करतो की आपण उजेडात. ती म्हणाली, अहो पण बाळ उठलं तर आणि त्यानं पाहिलं तर? नको नको. एकतर हल्ली तुम्ही खूप आवाज करत असता. मागच्या वेळी तुम्ही गेला करून आणि त्यानं मलाच विचारलं, आई रात्री कसला आवाज येत होता, आणि मी गप्प बसली. कुबेर म्हणाला, मग म्हणायचं की ठोकाठोकी चालली होती. तशी ती खूप हसायला लागली आणि म्हणाली, गप्प बसा बरं, काहीही काय बोलता. मग तो खूप आग्रह करत होता आणि मग ती सरळ झाली आणि म्हणाली, या करा लवकर. आणि तो जसा तिच्या वर आला तसा त्यांचा दरवाजा वाजला आणि तिनं घाबरून त्याला खाली ढकलला. कुबेर चिडून म्हणाला, या नानाच्या आईच्या गावात म्हातारा लय दमवतो. ती हसली आणि साडी खाली घेऊन म्हणाली, उठा आता, कोण आहे बघा. मग कुबेरनं दार उघडलं तर फरशीवाला होता. सगळं सामान घेऊनच आला होता. कुबेर म्हणाला, इतक्या लवकर का आलात? तो म्हणाला, तुम्हीच काल सगळेचे सगळे पैसे देऊन सांगितलं होतं की नाही, सकाळी सकाळी या म्हणून आलो. मग आता फरशी बसवण्याचं काम सुरू झालं.
आणि सासू आणि अनिताच्या पोटात दुखत होतं आणि सासूने एक फरशी उचलली आणि चोरून घरात ठेवली. ते तर तिचं अंगभूत कौशल्य होतं. ती चकचकीत फरशी तिनं कधीच बघितली नव्हती, फक्त दवाखान्यात बघितली होती. मग नक्की कुबेरच्या घरी काय चाललं आहे ते सगळे येऊन कौतुकानं बघत होते, कारण अख्ख्या वस्तीवर असं घर कोणाचं नव्हतं. आणि सासू म्हणाली, आता काय बघायलाच नको. नवऱ्यानं घरात दारात फरशी टाकली, मग आता बायकोच्या पायात खडासुद्धा रुतणार नाही आणि माती पण लागणार नाही तिच्या पायाला. पण किती काय करा, शेवटी काळी ती काळीच राहणार आहे ती. आणि कुबेरने ते ऐकलं आणि चिडून म्हणाला, आई, अगं बाई, किती पण देखणी असू दे, गोरी असू दे तुझ्या धाकट्या सुनेसारखी, नाहीतर काळी असू दे कुसुमसारखी, पण सगळ्याच खालनं बघितलं की काळच असतं. आणि अगं बाय बाय बाई, सासू इतकी चाकटली की तिचंच तोंड काळं ठिक्कर पडलं आणि ती घरात पळून गेली. आणि कुसुम म्हणाली, अहो, किती नालायक आहात तुम्ही, असलं घाण बोलतात का? कुबेर म्हणाला, मग तिच्यासारख्या हरामखोर बाईशी मला चांगलं बोलता येत नाही. ज्याला जी भाषा समजते मी तीच भाषा बोलत असतो. मग आता सासरा आणि त्याला सारखा दमवायला लागला. तो सतत आजारी पडत होता. एकतर तिला भावड्याला भेटता येईना आणि वरनं या म्हाताऱ्याची कटकट होती. सासरा अनिताला हाक मारायचा, पण ती मुद्दाम अजिबात द्यायची नाही. झोपून टाकायची आणि मग सासरा हाका मारायचा बंद व्हायचा. त्याला लाज वाटायची तिला सारख्या हाका मारायला, पण तिला लाज वाटत नव्हती. एक म्हातारा माणूस हाक मारतो तरी मुद्दाम झोपेचं सोंग घ्यायला आणि मग नाईलाजाने कुसुमच उठून यायची आणि सासऱ्याचं काम करायची. मग आता सासऱ्याची कटकट, सतत माणसांची ये-जा आणि कुसुमही जवळ होती. तिचा सारखा पहारा होता अनितावर असं तिला वाटायचं. आणि हे आता अनिताला खूप जाचाचं वाटायला लागलं. म्हणून ती पिंट्याला लाडीगोडी लावून म्हणाली, अहो, कुसुमताई खूप माज दाखवतात माझ्यासमोर त्यांच्या घराचा, आणि आता तर काय फरशी घातली ना घरात दारात, मग ते आपल्या पोरीला फरशीवर पाऊलसुद्धा टाकू देणार नाहीत आणि सतत काजू बदाम खातात आणि आपल्या पोरीच्या हातात एक घाससुद्धा ठेवत नाहीत. स्वतःच्या मुलाला कुबेर भाऊजी गाडीवर फिरवतात, पण आपल्या पोरीला बससुद्धा म्हणत नाहीत. आपली पोरगी त्यांच्या मागे मागे धावत असते, पण यांना जराही दयामाया येत नाही. अशा लोकांच्या जवळ राहायला नको. आपण पण एक घर बांधूया. उद्या आपल्यालाही मुलगा होईल. मामांनी त्यांच्या हयातीत घर बांधलं नाही, आपण तरी बांधून दाखवूया त्यांच्या उरावर. आणि आता तिने असं बोलल्यावर पिंट्यामधला पुरुषार्थसुद्धा जागा झाला. पण पिंट्या म्हणाला, अगं त्याला पैसे लागतात खूप, अजून 2 वर्षे थांबूया आपण. पण अनिताला वेळ नव्हता थांबायला. ती म्हणाली, आता उसाची पट्टी येईल ना, 4.5 लाख रुपये, मग ती आहेच की, आणि माझे दागिनेसुद्धा देते, ते घाण ठेवा. वाटलं तर मी माझ्या पप्पांकडून सुद्धा काही पैसे आणते, पण आपण लगेच घर बांधायला धरूया. आणि आता पिंट्यालासुद्धा वाटलं की अनिता किती संसाराची आहे आणि त्यानं घर बांधायची तयारी सुरू केली. मग अनितानं सासऱ्याच्या हिश्याला जी 5 एकर जमीन आली होती, त्या जमिनीत बरोबर मध्यभागी घर पकडलं, जेणेकरून जिकडे तिकडे त्यांचीच जमीन असेल आणि आजूबाजूला दुसऱ्या कुणाचं घर होणार नाही. म्हणजे हिच्या घरात कोण येतं, कोण जातं, किती आवाज येतात हे कोणालाच कळू नये, अशी अनिताची आयडिया होती. आणि आता पिंट्यानं त्याच्या आईबापाला हे सांगितलं. आणि कुसुमच्या उरावर घर बांधायचं म्हटल्यावर सासू तर इतकी साडी फिटेपर्यंत पळत होती की काही बोलूच नका. आता आम्हीसुद्धा असं घर बांधणार की सगळे बघतच राहतील. एकदम चकाचक घर बांधणार, किचन कट्टा मोठा करणार, वगैरे वगैरे बढाया मारायचं काम चाललं होतं तिचं. ती रोज शेतातून दमून यायची, तरी बांधकामावर पाणी मारायला जायची. गौंडेच्या हाताखाली रोजगारी द्यायचे पैसे वाचावेत म्हणून स्वतः विटा वाळू द्यायला थांबायची. सासऱ्याला सुद्धा जबरदस्ती करून तिथं बोलवायची. तोही म्हातारा धडपडत जायचा. त्याला पिंट्याचा अभिमान वाटत होता. त्यांच्याच कष्टाच्या पैशावर घर बांधायचं चाललं होतं, तरी पिंट्याच्या नावाने दोघंही बढाया मारत होते की आमचा पिंट्या घर बांधतोय. पण कुबेरनं स्वबळावर बांधलेलं घर त्यांना स्वतःचं वाटत नव्हतं, कारण कुबेरच त्यांना कधी स्वतःचा वाटला नाही. मग त्याची प्रगती, त्याची बायका आणि मुलं त्यांना कशी आपली वाटतील? सासू आणि सासऱ्यानं खूप कष्ट घेतलं ते घर बांधेपर्यंत. एक वीट किंवा कणभर वाळूसुद्धा वाया जाऊ दिली नाही त्यांनी. घरासाठी कमी पडलेले पैसे सासूनं तिच्या शेळ्या विकल्या आणि पिंट्याला दिले आणि घर निम्म होत आलं. आणि अनितानं पिंट्याला आत्ताच सांगून ठेवलं, हे शेड आणि हे आधीचं छपराचं घर इथं आहे, त्यात आत्या मामा राहतील आणि या नवीन घरात फक्त आपण राहणार आहोत.
पुन्हा तुम्ही आईबापाचा पुळका येऊ देऊ नका. आपल्याला आता मुलं होणार आहेत, मग घर कमी पडेल. आणि आता पिंट्या काहीच बोलला नाही, नेहमीप्रमाणेच. आणि अनिता म्हणाली, पण सासू सासऱ्याला इतक्यात काहीच सांगायचं नाही, वेळ येईल तेव्हा सांगू, असं तिनं ठरवलं. अनिताची 2 नंबरची मुलगी आता मोठी होत होती. कुसुमला सुद्धा 7वा महिना लागला होता. आणि आता कुबेरनंही यावेळी तिचं मोठं डोहाळे जेवण घातलं. कुसुमची आईसुद्धा आली होती. तिचं खूप कौतुक केलं. अनिता आणि तिची सासू मात्र नवीन बांधकामावर जाऊन बसल्या होत्या. कार्यक्रमाला अजिबात आल्या नाहीत किंवा छोटी मुलगी तिकडं जाईल म्हणून तिला फिरकूसुद्धा दिलं नाही. दोघीही इतक्या कुसुमची ईर्ष्या करायच्या. आणि अनिता म्हणाली, आत्या, यावेळी काय होईल हो तिला? सासू तिच्या अनुभवावरून म्हणाली, तिचं पोट खूपच गोलगोल दिसते. पहिल्या वेळीसुद्धा तसंच होतं, म्हणजे नक्कीच पोरगं होईल. रांड कसलं नशीब घेऊन आली कुणास ठाऊक. सगळी पोरं तिलाच होतात आणि आपल्याकडं पोरी होतात. मग कुबेर कुसुमला म्हणाला, कुसुम, तुला यावेळी काय हवंय, मुलगा की मुलगी? कुसुम म्हणाली, मला मुलगी हवी. आपल्या बाळाला बहीण हवी ना. आत्या आणि अनिता फार भाव खातात, बोलूसुद्धा देत नाहीत आपल्या मुलासोबत त्यांच्या मुलीला. पिंटीताईसुद्धा आल्यावर आपल्याकडे येत नाही, तुम्हाला राखी बांधत नाही, म्हणून मला मुलगी पाहिजे. कुबेर म्हणाला, मग ठीक आहे, मुलगीच आली तर बरंच. मुलीसारखी माया नाही हो ना. आणि समज जर मुलगा झाला तरी तुला मुलगी होईपर्यंत आपण थांबायचं नाही. कुसुम खूप हसायला लागली. कुबेर म्हणाला, आता मला वेळ आहे तोपर्यंत तुला तुझ्या माहेरी सोडू का? कुसुम म्हणाली, नाही, नको. इतक्या लवकर जाऊन काय करू? तुम्ही आता जा, 15 दिवसांनी परत या, मग मला माहेरी सोडा. आणि कुबेर म्हणाला, ठीक आहे. आणि तो मुंबईला गेला. सासू सासऱ्यांनी आता एक नवीन खोंड आणलं होतं. आणि एक दिवशी कुसुमच्या बाळानं लाल शर्ट घातला होता. ते खोंड मार्क होतं, नवीनच होतं दावणीला आणि रुळलं नव्हतं. आणि कुसुमच्या मुलाचा लाल शर्ट बघून ते दावं तोडून त्याच्या दिशेने धावत आलं. आणि कपडे धुवत असलेल्या कुसुमनं ते पाहिलं. ती खूप घाबरली आणि बाळ वाचवायला पळाली. आणि खोंडाची जोरदार धडक तिला बसली आणि कुसुम पोटावर पडली. आणि ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली. तिला खूप वेदना होऊ लागल्या. तिच्या अंगावरून लाल पाणी जायला सुरुवात झाली. तसा पिंट्या सासू सासरे धावत आले. सासू आता खूप घाबरली, कारण खोंड तिचं होतं. आणि कुबेरला हे समजल्यावर काय होईल आणि तो काय करेल म्हणून सगळे घाबरले. पिंट्यानं आता यावेळी हालचाल करून तिला हॉस्पिटलमध्ये भरती केली. थोरली आईसुद्धा आली आणि तिच्या जवळ थांबली. कुसुमची आईसुद्धा आली. कुबेरला हे समजलं, तो सुद्धा रातोरात हॉस्पिटलमध्ये आला. तो खूप घाबरला होता. बाळ तर आता गेलंच होतं. कुसुमची आई म्हणाली, डॉक्टर, मुलगा होता की मुलगी? डॉक्टर म्हणाले, मुलगा होता. लांब रुंद होता आणि अगदी कुबेरसारखा होता. आणि कुसुम खूप रडत होती. कुबेरसुद्धा रडत होता. आणि तो तिची समजूत घालण्यासाठी तिला म्हणाला, तुला मुलगी हवी होती ना, म्हणून मुलगा नाही झाला. आणि मग तर कुसुम खूप रडायला लागली आणि म्हणाली, असं असतं का हो कुठं? मुलगा असो किंवा मुलगी असो, किंवा आत्या म्हणाल्या तशा वरवंटा झाला असता तरी तो मला खूप प्रिय होता. आणि थोरली आई म्हणाली, ती अवदसा अशी म्हणाली होती का तुला की तुझ्या पोटाला वरवंटा येईल? तिची दृष्ट लागली कुसुमला. तिच्या सुनाला पोरी होतात ना, मग तिला कसं बघवेल तुम्हाला मुलगा झालेला? आणि नेमका तो अपशकुनी खोंड आणून ठेवला. आणि तोच मुळावर उठला कुसुमच्या आणि बाळाच्या. आता कुबेरनं हे ऐकलं. त्यानं खूप रागात घर गाठलं. सायंकाळ होत होती. पिंट्या वैरण चिरत होता आणि कुबेरनं त्याच्या हातातलं कोयतं हिसकावून घेतलं आणि खोंडाच्या दिशेनं गेला. आणि सगळे घाबरले.